नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आत्ता झालेली आहे माझी डब्याची तयारी. भाजी झालेली आहे, पोळ्यांचं पीठ भिजवलेलं आहे. हे पहा, त्यानंतर भाजी झाली. आता पोळ्या लाटून घेणार आहे आणि नंतर थोडंसं चहा वगैरे पिणार आहे, कारण पोटात फार कसं तरी होतं आहे. कारण काल दुपारी जेवले, त्यानंतर रात्री काही फारसं खाल्लं नाही आणि आता भूक लागली सकाळी सकाळी. तर चला, तर सगळं उरकून झालं आणि डबे वगैरे हे सगळी गडबड होती ती केल्यानंतर थोडंसं आवरलं आणि आता करत आहे ही गिरणीची साफसफाई. तर पीठ वगैरे काढून ठेवल्यामुळं नंतर ते अगदी क्लिनिंग करून ठेवावं लागतं, नाही तर त्याला पटकन जाळी पकडली जाते. आता ही गिरणीची साफसफाई करून घेते. हे पहा, या ठिकाणी तर अशी ही साफसफाई चालू आहे सगळी. असं हे पीठ काढून घ्यावं लागते. आता खूप तेवढं एक असतं की दळण झालं की एका वेळी दोन्ही तिन्ही दळण आपण काढले ना तर बरं होतं. ते एका दळणासाठी एवढी परत क्लिनिंग करावी लागते गिरणीची. असं पीठ ह्या बाजूला सगळं साठलेलं असतं आणि ही जाळी अशी ही काढायची इथली. त्यानंतर सगळं पीठ असतं खाली अशी ते आता असं कोंडा थोडासा वर असतो. त्यानंतर आपण खाली ठेवून घेऊ. आता हे पहा, पीठ काढून घ्यायचं. ब्रश असतो त्यांचा, खूप पीठ साठलेलं असते बघ, पीठ खाली पडतं इकडचं. आणि वारा एवढा सुटलाय ना की प्रचंड वारा सुटलाय. त्यानंतर जायचं आहे मला कराडला, थोडं काम आहे. झालं आता ह्यातलं नंतर करतेच आहे. इथे खटका असतं हे बाजरी आणि गहू असं हे आहे. चलो, तर आता मी आले इथे मारुती मंदिरासमोर कराडमध्ये. पाठीमागे आहे मारुती मंदिर आणि मिस्टरांचा रेनकोट विसरलेला, पाऊस येतो नेमका, त्यामुळं ते द्यायला आले. बाकी माझी कामं तर काही झाली नाही आज. ज्या कामासाठी आले होते ते तर झालं नाही. आता लास्टला बघू आता, तर पाहूया साहेब कुठून येतात आता. बघूया, आता तर दिसत नाही येत अजून मला. बघूया, पाहते. हे घ्या रेनकोट. हां, काय म्हणले ते काय हो, काय सांगायचं. इतकं डोकं दुखायला लागले माझं आता आल्यापासून. डोकं जड झालंय, दुखतंय पण. आणि आता बनवलाय चहा. आता संध्याकाळचे वाजले 7:30, 7:15 ना, 7:15 वाजले. नवरात्र असं दमून आलंय की परत तोंडच पडले जाताना की. हा लाल कलरचा गाऊन छान दिसतोय मला, है ना. हे बघा, दमलेले चेहरे. माझं तर डोकंच दुखत आहे. शेंगा खाऊन का काय काय माहिती. कपडे लावलेले तसेच आहेत अजून, ते टाकायच्यात बाहेर. मध्ये काय काय काम, तिथं भरपूर वेळ गेला माझा. काय वेळ गेला माझा केंद्रात. महासेवा 5 वाजले यायला मग.
दमायला झाले, प्रचंड झोप आहे डोळ्यावर. पण आता केली इकडे वांग्याची भाजी आहे का, वांग्याची भाजी एवढी, आणि त्यानंतर भाकरी बनवली, अशी भाकरी वगैरे बनवली, गरम गरम आहेत, वाफा येतात त्याच्या. आणि आता अजून गरम आहे, जरा झाकून ठेवायला थांबले. आणि तसे आता बाबा आले तर बाबा वगैरे जेवण घेते ना, आता भात करणार आणि वांग्याची रस्साभाजी, त्यामुळं खूप कंटाळा आलाय, दमायला झालं. कारण कराडमध्ये गेले तर खूपच पाऊस होता तिकडे, आणि ह्यांचा रेनकोट द्यायचा होता, विसरून गेले होते. कारण येता जाता नेमकं ह्यांना पाऊसच लागतो, दरवेळी काय होतं माहिती नाही आहे. हे बाहेर पडले की नेहमी पाऊसच येतो, किंवा तिकडून सुट्टी झाली तरी पाऊस येतो. रात्रीचंही तेच होतं, हाल होतं, त्यामुळं देऊन आले. आणि आता भात करते, त्यानंतर बाबा जेवतील, बाकी सगळे येतील थोडे उशिराने, कारण आत्ता वाजले 9 वाजले. तर ठीक आहे, उशिराने स्वयंपाकाला लागले होते आज, त्यामुळे ठीक आहे. चला बोलूया, मी जरा भात करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर फायनली झालेला आहे सगळा स्वयंपाक, आणि खरोखर खूप अशी झोप येते पूर्ण डोळ्यावर, काही विचारू नका. जेवणाची बिलकुल इच्छा नाही आहे. आणि आता बाबांना जेवायला दिले, बाबा जेवण करतात आहे. आणि आता मी झोपणार आहे जरा, कारण आता वाजलेत 9:30, आणि पटापट डोळे लागतात ते खरंच. तर ठीक आहे, आजचा दिवस खूप धावपळीत पळापळीत गेला, आणि थकवा पण आहे. तर ठीक आहे, बाय सर्वांना. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच सोबत बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. आणि जे पहिल्यापासून आपले ब्लॉग पाहत आहेत त्यांनी लाईक करायला विसरू नका, आणि कमेंट केलं तर चांगलंच आहे. ठीक आहे, चला सर्वांना श्री स्वामी समर्थ, गुड नाईट.